नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपी 24 मध्ये। आज आपण करणार आहे चिकन टिक्का मसाला। त्यासाठी मी इथं बोनलेस चिकन घेतलं आहे, पाव किलो। असं बोनलेस चिकन घ्यायचं। आता आपण ह्याला मॅरिनेशन करूया। अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर टाकायची, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा, अर्धा चमचा लाल तिखट टाकायचा, लाल मिरची पावडर, एक अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची। इथं मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, ते याच्यामध्ये टाकते। थोडंसं तेल टाकायचं। आता याला आपण मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स झाले आहे, 1-5 मिनिटांसाठी याला आपण झाकून ठेवूया। इथे मी एक मोठा पॅन घेतलेला आहे। या पॅन मध्ये आपण जे चिकन मॅरिनेशन करायला ठेवलं होतं ते आता आपण याच्यामध्ये फ्राय करून घेऊया। आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। आता हे तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये हे पीस आता आपण फ्राय करायला ठेवून देऊया। आता हे पीस लगेच पलटी करायची नाही, 1-2 मिनिट असंच ठेवायचं म्हणजे त्याची खालची बाजू फ्राय होईल। त्याच्यानंतरच हे पीस असे उलटे करून त्याच्यामध्ये फ्राय करायला ठेवायचे, लगेच पलटी करायचं नाही। आता 2 मिनिट झालेले आहेत, आपण बघूया हे पीस कसे झाले आहेत। आता आपण हे असे सगळे पीस पलटी करून घ्यायचे। अशा प्रकारे आपण हे चिकनचे पीस अधूनमधून असे पलटी करून 10 मिनिट मंद आचेवर चांगले फ्राय करून घेऊया। आणि ते शिजले पण पाहिजे, त्यासाठी 10 मिनिट लागते। तर आता आपण त्याला चांगले फ्राय करून घेऊया। आता हे आपलं चिकन चांगलं फ्राय झालेलं आहे, हे बघा दोन्ही बाजूने चांगलं फ्राय झालेलं आहे आणि हे शिजलेलं सुद्धा आहे। आता आपण चिकन टिक्का करायला घेऊया। आता हे चिकन चांगलं फ्राय झालेलं आहे। थोडं तेल टाकायचं। इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये आता मी टाकत आहे। आता हा कांदा चांगला परतून घेऊया। हा कांदा चांगला शिजवून घ्यायचा, कारण या कांद्याचीच आपण ग्रेव्ही बनवणार आहोत। आता हा कांदा चांगला शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। 1 चमचावरून अद्रक लसूणची पेस्ट टाकायची। हे मिक्स करायचं, हे पण थोडं परतून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकूया। हे 2 टमाटे मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। आता हे सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकूया। थोडीशी हळद टाकायची, धने जिऱ्याची पावडर, गरम मसाला, हे लाल तिखट टाकायचं। चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये जे चिकन फ्राय करून घेतलं होतं ते याच्यामध्ये सगळं टाकून देऊया। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया। हे मसाल्याचं पाणी आहे, ते याच्यामध्ये मी टाकत आहे। आता हे परत सगळं मिक्स करूया। चवीनुसार मीठ टाकायचं। त्या 10 मिनिटांसाठी हा चिकन टिक्का मसाला आपण शिजायला ठेवून देऊया।